राम राम मंडळी, आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे मंडळी। आज का नाही मी अशी एक भन्नाट रेसिपी घेऊन आली आहे। अरे वा वा, चिली पोटॅटो। मुडदा बशिवला त्या इंग्रजांचा। बटाटू आमचं, मिरची आमची आणि नाव ह्यांचं चिली पोटॅटो। बरं मंडळी, आता तुम्हीच सांगा, ह्याला तिखट बटाटू असलं काहीतरी नाव ठेवलं असतं तर काहीची चव बदलणार होती का? तर बरं का मंडळी, मी बनवते आज चिली बटाटू। बायको, चिली पोटॅटो असं म्हणतात त्याला। बरं असू दे, आता चिल्ली पोटॅटो तर चिल्ली पोटॅटो। तर मंडळी चला बघूया कसं बनवायचं हे चिल्ली बटाटो। त्यासाठी मी इथं 3 बटाटे घेतले, ती त्याला टाकले करून असं तुकडे करून घ्यायचं आणि का नाही एका पातेल्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडासा लिंबू पिळायचा आणि ह्याला का नाही एक उकळी काढून घ्यायची। म्हणजे काय होतंय, हे थोडंसं शिजलं जातं ते बटाटो। जास्त शिजवायचं नाही बरं का, 40% एवढं शिजवायचं आणि म्हणजे आपले हे बटाटे तळायला पटकन तळून होते ती। तर आता बघा एक उकळी आली, आता मी ह्याला एका जाळीवर काढून घेतलं आणि आता ह्याला थंड होऊ द्यायचं। तर इथे बघू शकता बटाटे आपले जास्त शिजले नाहीत, फक्त 40% एवढे शिजलेत। ह्याचं पाणी पूर्ण निचरू द्यायचं। गार झाल्यानंतर एका फुलपात्रामध्ये घ्यायचं, ह्याच्यावर घालायचं अजून थोडंसं मीठ आणि चिली सॉस आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। बटाटे शिजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ बेतानं घालायचं। सगळं मिक्स झाल्यावर 1 चमचा मैदा घालायचा। मैदा सुद्धा असाच मिक्स करून घ्यायचा, त्या बटाट्याला पूर्ण लागला पाहिजे। हे मी हाताने मिक्स केलं नाही, कारण असंच घोळवलं तर छान त्याला बाइंडिंग होतंय, कवर येतो। तर आता घातला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आणि परत एकदा मिक्स करून घेतलं। तर हे बघा, आपल्या बटाट्याला असं पूर्ण लेअर आली पाहिजे, कोटिंग आलं पाहिजे। तर आता इथं तेल गरम केलंय, त्याच्यामध्ये एक फोड टाकून पाहते मी। तर याला अजून चांगलं कोटिंग आलेलं नाही, त्यासाठी मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारला आणि परत ह्याला हलवून घ्यायचं आणि अजून ह्याच्यावरती 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपला बटाट्याला छान असं कोटिंग येईल। तर आता बघा, आता व्यवस्थित कोटिंग आल्यासारखं वाटतं। तर आता मी या तेलामध्ये थोडेसे हे बटाट्याचे तुकडे घालून तळून घेते। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हे बटाटे तेलामध्ये तळून घ्यायचं। जेव्हा आपण बटाट्याचे तुकडे केले आणि शिजायला टाकले तेव्हा न शिजवता सुद्धा तुम्ही तळू शकला असता तरी चाललं असतं, पण तेल ही जास्त लागतं, शिवाय तळायला खूप उशीर लागतो। म्हणून मी थोडंसं त्याला एक उकळी काढून घेतल्यामुळे आता पटकन आपले बटाटे इथं भाजले जातील आणि मध्यम गॅसवरती किंवा मंद गॅसवरतीच हे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे, म्हणजे ते बटाटे छान असे कुरकुरीत होतात आणि खायला सुद्धा छान असे क्रिस्पी लागतात। बटाटे तळायला थोडासा वेळ लागतो, पण जर का आपण मध्यम गॅसवरती तळले तरच ते छान लागतात, कुरकुरीत लागतात। नाहीतर मग मोठ्या गॅसवर तळले तर ते दिसायला लाल दिसतात, सुरुवातीला कुरकुरीत लागतात पण नंतर मऊ पडतात। तर तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्यासने किती छान कलर येतोय। आपण जो चिली सॉस घातला होता त्याच्यामुळे अजून सुंदर कलर येतो। तर अशाच पद्धतीने मला हे एक वेळचे बटाटे तळण्यासाठी पूर्ण 10 मिनिटं इतका वेळ लागलाय, पण आपले बटाटे छान असे क्रिस्पी झालेत, कुरकुरीत। ह्याचा आवाज सुद्धा असा कुरकुरीत येतो, हलके झालेत शिवाय। तर बघू शकता किती सुंदर दिसतात। तर अशा पद्धतीने मी दुसरे पण बटाटे तळून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया। तर का नाही मंडळी, हे बघा, माझे दुसरे बी बटाटे पटकन तळून झालं, मग जादू आहे। तर बरं का मंडळी, ह्याच कढईतलं तेल मी थोडंसं बाजूला काढलं आणि 1-1.5 पळी होईल इतकं तेल ठेवलं। त्याच्यामध्ये घातलं बारीक कापलेला लसूण, बारीक कापलेला अद्रक, बारीक कापलेली हिरवी मिरची आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, थोडंसंच भाजू द्यायचं, जास्त पण भाजायचं नाही। आणि आता घालायचं ह्याच्यामध्ये लांब असा कापलेला कांदा, कांदा थोडासा परतून घ्यायचा। तर या रेसिपीसाठी कांदा थोडासा वेगळ्या पद्धतीने चिरायचा, लांब लांब फोडी दिसल्या की छान दिसते रेसिपी। तर कांदा थोडासा परतल्यानंतर आपण लांब चिरलेली, उभी चिरलेली शिमला मिरची घालायची। शिमला मिरची पण थोडीशी परतून घ्यायची, थोडासा त्याचा क्रंच कमी झाला की याच्यामध्ये घालायचा टोमॅटो सॉस 2 चमचे घालायचा, 1 चमचा चिली सॉस घालायचा, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा घातली त्यामुळे बेतानं घालायचा, 1 चमचा सोया सॉस घालायचा आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपला याची ग्रेव्ही बनवायची आहे, त्यासाठी ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी घालायचं, 1 वाटी होईल इतकं पाणी घालायचं। हे बघा,
आणि आपण जे बटाटे मिक्स केले होते कॉर्नफ्लॉवर घालून, त्यात जे उरलेलं पीठ होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलंय आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून असं मिक्स करून ते पाणी याच्यामध्ये घातलं, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला थोडासा थिकनेस येतो, दाट बनते. तर आता ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. 2 मिनटं हिला शिजू द्यायची. नंतर घालायचं चवीनुसार मीठ. मीठ अगदी वेतानाच घालायचं. आपण बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घातलंय आणि आपले जे फ्राय केलेले बटाटे होते ते घालायचे आणि मिक्स करायचं. तर का नाही, बटाट्याला ही ग्रेव्ही अशी पूर्ण सगळीकडून लागली पाहिजे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसते आणि खायला सुद्धा चविष्ट लागते. तर का नाही, हे कुरकुरीत बटाटे आहेत तोवरच आपण सर्व करायचं. आता खाण्यासाठी रेडी झालं आपलं चिली पोटॅटो. काही म्हणा हा मंडळी, पण हे इंग्रज लई चाटक्या जिभेचं असणार. बघा की, आमचंच बटाटो, आमचीच मिरची आणि ह्याला कसं करून खायचं त्यांनी शिकवलंय आणि त्याच्यात घालायचं सॉस. अगं बायको, ते इंग्रज आता गेले बरं का, तू कशाला उगाच त्यांचा तिरस्कार करतेस? अवधनी, तिरस्कार नको तर का त्यांचं गाणं गाऊ का काय? मुडदा बशिवला त्यांचा आमच्या भारताला इंडिया करून गेल्यानी. अगं ते जाऊ दे, पण रेसिपी किती सुंदर बनवलीस तू, बघू बरं टेस्ट करून. होय जी धनी, बघा ही काही रेसिपी इंग्रजांची आमच्या देवाला नाही दाखवायची. वाव, एकदम डिलिशियस झाले बघ. म्हणजे इंग्रजांचं अजून काय घालायचं राहिलं का काय हो याच्यात? अगं एकदम छान झाले असं म्हणायचंय मला. या बया, असं वय. बरं का मंडळी, तुम्ही बी अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तवरता राम राम.